18 ऑगस्टला आहे श्रीयाळ षष्ठी. श्रावणातील या विशेष दिवशी करा शिवपूजा, कुलदेवतेचे स्मरण आणि एक छोटासा मंत्रजप. मनातील भीती, अडथळे, नकारात्मकता कमी करण्यासाठी ही साधना आध्यात्मिक आधार ठरू शकते. नमस्कार, मी आहे डॉक्टर सीमा गाडेकर आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रो मास्टर. 18 ऑगस्ट 2026 श्रावण शुक्ल षष्ठी. महाराष्ट्रातील काही परंपरांमध्ये ही तिथी श्रीयाळ षष्ठी म्हणून विशेष मानली जाते. आता श्रावणातील या पवित्र काळात भगवान शिवाची उपासना, कुलदेवता, कुलदेवीचे स्मरण आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. मग या दिवशी काय करावे? सकाळी स्नान करून देवघरात दिवा लावा, शिवलिंगावर स्वच्छ जल अर्पण करा आणि श्रद्धेने ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर आपली कुलदेवता किंवा कुलदेवीचे स्मरण करून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा. आता शक्य असेल तर गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि घरातील श्रेष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. ज्योतिषीय परंपरेत षष्ठी तिथीला संघर्ष, स्पर्धा आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या साधनेशी जोडले जाते. म्हणून नोकरीतील अडथळे, स्पर्धेतील ताण, कोर्ट कचेऱ्या, विरोधकांची भीती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करत असाल तर या दिवशी शांतपणे शिवोपासना करा. आणखी एक विशेष मंत्र म्हणजे ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र श्रद्धेने जप करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपासना म्हणजे फक्त समस्या दूर करण्याची मागणी नाही, ती मनाला धैर्य, संयम आणि योग्य मार्गावर टिकून राहण्याची शक्ती देणारी साधना आहे. म्हणून 18 ऑगस्टला एक छोटा संकल्प करा. शिवस्मरण, कुलदेवतेचे स्मरण, अन्नदान, सकारात्मक कर्म. तुम्ही या दिवशी शिवपूजा करणार असाल तर कॉमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. हा रील सेव्ह करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच व्रत, सण आणि ज्योतिषीय माहितीसाठी ॲस्ट्रो मास्टरला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करा.